मला भाऊ नाही, पण माझा मित्र सचा आज त्याच्या मोठ्या भावाला खूप वर्षांनी भेटला. सचानीच फोन केलेला त्याला. मोठा भाऊ न विसरता त्याच्या आवडीचे डिंकाचे लाडू घेऊन आलेला. वयाने दोघेही मोठे आहेत, पण खूप रडले सांगत होता. आठवणी सांगत होता. मोठ्या भावाची पॅन्ट छोटा भाऊ घालणार म्हणून मोठा भाऊ पॅन्ट जपून वापरायचा. छोटा भाऊ मोठ्या भावाची गावभरची लफडी घरात सांगत नसायचा आणि मोठ्या भावाच्या जीवावर छोटा भाऊ गावभर मजा मस्ती आणि दादागिरी करायचा. तुमच्या अशा अनेक आठवणी असतील ना, भावंडांसोबतच्या, खेळण्याच्या, जेवणाच्या, एकत्र मजा मस्ती करण्याच्या. मोठं झाल्यावर पहिल्या पगारातून भावाला किंवा बहिणीला घेतलेलं गिफ्ट असेल. मग लग्न झाल्यानंतर नेमकं काय बिनसतं? बायका घरात आल्यानंतर खरंच कुटुंब उद्ध्वस्त होतात. आज 90% भावंड एकमेकाची कट्टर दुश्मन आहेत, मारे मरेपर्यंत उतरलेत. हे फक्त बायकांमुळं. अनेक ठिकाणी आपण ऐकतो की दिरावर त्यांनी जादूटोणा केलाय, त्यांचं नुकसान होईल असंच बघितलंय म्हणून आम्ही लयाला गेलोय. बायका खरंच इतक्या क्रूर असतात? आणि या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर खरंच इतक्या पिढ्याने पिढ्या बायका अशा क्रूरच घडत आलेल्या आहेत. बायकांनी यावर बोलायला हवं, याच्यावर चर्चा व्हायला हवी. आणि याचं उत्तर नाही असं असेल तर मग भावंडांमध्येच भांडणं आहेत, त्यांना भांडणं करून काहीतरी मिळवायचं आहे आणि बायकांना पुढे करून ते मिळवलं जातंय, असं आहे का? याच्यावरही बोलायला हवं. असो, पण एक सांगू का, कोण चुकलंय हे बघण्यापेक्षा काय चुकलंय हे बघूया. सगळ्या भावंडांनी पुन्हा पूर्वीसारखं एकत्र येऊया. मनात आहे, पण आता आधी कोणी सुरुवात करायची हा प्रश्न पडत असेल तर हा रील आपल्या बहिणीला किंवा भावाला पाठवा. त्याचा रिप्लाय येवो अगर नाही येवो, पण तुमच्या मनाला किती हलकं वाटतंय हे नक्की सांगा. याची म्हणानो परत